मैत्री चषक 2025 जिवलग मित्र परिवार खेड तालुका प्रणवदादा गोपाळे बलिगाडा संघटना दिशा उद्योग समूह साकोडी चिखलगाव समस्त ग्रामस्थ मंडळ चिखलगाव आयोजित त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मानाची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। क्वार्टर फायनल नंबर 3 पंचगाव दिल लेट्स प्ले 4 षटकांची मॅच। स्ट्राइक हिटला प्रतीक पहिल्याच बॉल वरती आक्रमण जरवलंय, चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार 6 धावा। आक्रमणांशी झुंजत झुंजत समरी विजय होऊ चला। पहिल्याच बॉल वरती आक्रमण, पहिल्याच बॉल वरती लाजवाब फटका षटकार आपण पाहिलाय प्रतीकच्या बॅटमधनं। दुसरा बॉल हाफ ट्रॅकर चेंडूला पुन्हा पाठवलं सीमा पार स्क्वेअर लेगला, हा येतोय षटकार 6 धावा। लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 बिगिट, धावफलक पुन्हा एकदा वाढेल, धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। प्रतीक आणि एकनाथ दोन्ही फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवरती आहेत। समोरनं तुकाराम सावंत षटक क्रमांक 1 मध्ये आपण कॅप्टन कुलला पाहतोय। कॅप्टन कुल वरती आक्रमण चढवलंय, 2 बॉल वरती 2 विकेट आलेत आणि त्याच बरोबरीनं इथे तिसरा येतोय। प्रतीक थांबायला तयार नाही, महुना इथे चेंडूला पाठवलं सीमा पार, काऊ कॉर्नरला आला, लागोपाठचा तिसरा षटकार। काय जबरदस्त बॅटिंग, निश्चित स्वरूपात ही मॅच खूप चुरशीची आहे। प्रेक्षक राजा इथे ठाण मांडून बसलेला आहे, या सामन्याचा आनंद घेतोय। अगदी जर पाहिलं तर लाईव्हला देखील अनेक प्रेक्षक जोडले गेलेत। इथे विकेट आली, फलंदाज ह्या चेंडूवरती प्रतीक बाद। 3 चेंडूवरती 3 षटकार, 4थ्या बॉलवरती प्रतीक बाद। आता प्रतीक यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे। विशाल उर्फ बाबू कुडेकर इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहे। जवळपासची दोन्ही गावं तालुक्यामध्ये खेळत असताना कित्येक वेळा एकत्रित खेळलेत, परंतु आज प्रणवदादा गाठ पडली ढाका चिखलगावच्या मैदानावरती एकमेकांच्या विरोधामध्ये। दोन्ही गावांमध्ये फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे आणि आज ते दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर वैरी झालेत क्वार्टर फायनलच्या या मॅच मध्ये। उलटाच बॉल चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय, तिकडे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे, सीमा रेषेच्या अगदी बाहेर येतो चौकार। 4 धावा। धावफलक पुन्हा एकदा वाढले, धावफलकावरती आकडे देखील मात्र चेंज होत आहेत। धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील। षटक क्रमांक इथे मात्र पहिलं मार्गस्थ आहे तुकाराम सावंत, समोरनं बाबू कुडेकर आहेत, पका ओ बोमले यांच्या डाव्या बाजूनं तुकाराम गोलंदाजी करतोय। यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेत चेंडू मात्र बॅकवर्टला गेला। विशाल तिथे मात्र मैदानावरती होते, चेंडूला फील्ड केलं स्वप्नीलच्या अगोदर। खऱ्या अर्थानं इथे जर पाहिलं तर हा चेंडू कदाचित स्वप्नीलनं तिथे मात्र अडवायला हवा होता, परंतु त्याच्या अगोदर तिथे मात्र विशालनं चेंडूला फील्ड केलं। चांगला थ्रो आला, त्याचबरोबर एक धाव आली। एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल, धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती। धावा ज्या मात्र धावफलकावरती। षटक क्रमांक इथे मात्र 1 संपल्यानंतर षटक क्रमांक देखील मात्र 2 ला सुरुवात होईल। गोलंदाजीच्या मार्क वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज इथे मात्र तयार असेल, नाव असेल विनायक खेदारी, गाव असेल पालू,
समोर नाही इथे अनावल्या या टीम कडनं बापू कोटेकर आणि एकनाथ या जोडीला आपण पाहतोय. या वेळेस इथे मात्र स्विंग होणारा चेंडू बॅकवर्डला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगला बॉल चांगला चेंडू डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक दुसरा मार्ग असतंय. क्वार्टर फायनल नंबर 3 ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस हा चेंडू मात्र इथे सुरेख असेल. इन होणारा चेंडू स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये विनायकचा चेंडूला फील केलं गेलं. दरम्यान तिकडे धावा देखील येत आहेत. बाईकच्या माध्यमातून एक धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती 4 षटकांची ही मॅच क्वार्टर फायनल नंबर 3 आहे मित्रांनो. मैत्री चषक 2025 या स्पर्धेमधील यावेळेस फटका प्रतिम लॉंग ऑनला चेंडू जाऊन पोहोचेल. सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल धावा असतील 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग हा हिटिंग बॅटिंग सह इथे दोन्ही फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समोरनं विनायक केदारी स्ट्राइक एंडला एक्का जाधव इथे मात्र तयार आहे. ओव्हर पिचिंग चेंडू इथे मात्र बॅट वरती हा चेंडू घेतलाय. तिथे मात्र चांगल्या फटक्यासह धावा येत आहेत. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती धावा 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मैत्री चषकाचा दिवस 3रा कोण गाजवणार आज की शाम किसके नाम. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन डेंजर झोनला काय तिकडे 2 आल्या. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती आकडे पुन्हा एकदा चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. चिखलगावच्या या मैदानावरती कित्येक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भिडलेत. कित्येक वेळा एकमेकांना पराभूत केलंय. आज पुन्हा एकदा गाठ पडली. ठका ठका चांगला फटका आउट ऑफ दी पार्क. एकनाथच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. टोचतील हजारो लाखो काटे तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला तुझी कुवत तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. जबरदस्त फटकेबाजीसह हा हिटिंग फटका आपण पाहिला. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. षटकाराच्या साहाय्याने धावफलकावरती धावा 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मॅन फ्रॉम पाळू पाळू एक्सप्रेस गणेश भोर इथे मात्र तयार असेल. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग क्रीज वरती आपण मैदानाच्या आतमध्ये बाबू कोडेकर विशाल या फलंदाजाला पाहतोय. विशाल एक्का ही जोडी आहे मैदानावरती. षटक 3 ला होईल सुरुवात. एका बाजूने पाळू दुसऱ्या बाजूने अनावळे. एका बाजूने संघ मालक विशाल भाऊ काडोके. दुसऱ्या बाजूने संघ मालक उपसरपंच संदीप भाऊ कोडेकर आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आला जरूर. त्या चेंडूवरती धाव जी मात्र आहे ती मात्र घेतली जाणार आहे. आकडे जे आहेत ते मात्र चेंज होणार आहेत. या चेंडूवरती धावा आल्या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा तब्बल 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 42 धावा धावफलकावरती. मैत्री चषक 2025 निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर बाजूला आरळा नदीचं सुंदर पात्र आणि आरळा नदीच्या पात्रामध्ये शिवदर्शन क्रीडा संकुलन या मैदानावरती ही स्पर्धा आपण संपन्न करतोय. चांगला फटका त्याचबरोबर इथे आला एक हाय हिटेड षटकार. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर डबल
48 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. गायकवाड दादांचं या ठिकाणी आगमन होते, मनापासून त्यांचं देखील स्वागत. वाईट बॉल आलाय, अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती. क्वार्टर फायनल नंबर 3 ला मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या दिवशी याच मैदानावरती खेड तालुक्यातील 8 दिग्गज संघ खेळले गावाईचे. पहिला दिवस भावी पंचायत समिती सदस्य सत्यवान भाऊ नवले यांच्या मालकीचा संघ सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव या संघानं पहिला दिवस गाजवला. दिवस क्रमांक कालचा इथे मात्र या मैदानावरती समीर भाऊ धुमाळ, अक्षय भाऊ शेटे, स्पोर्ट फाउंडेशन, गोंधळजाई क्रिकेट क्लब सावरदरी या टीमने कालचा दिवस गाजवला. आजचा दिवस कोण गाजवणार? इथे विकेट आली. फलंदाज बाबूबाद, धावफलकावरती धावा आहेत 49. 2 फलंदाज बाद, नो बॅटर. इथे मात्र सोमा मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. सोमा आणि एकनाथ या जोडीला इथे मात्र संघर्ष करावा लागणार आहे. जितना बडा संघर्ष उतनी बडी शानदार जीत होगी, परंतु त्यासाठी इथे संघर्ष करावा लागेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मित्रांनो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जर तुम्ही करायला हातामध्ये घेतली तर त्याला अडथळे येत असतात आणि अडथळे आल्यानंतर संघर्ष करणं हे आपलं कर्तव्य असतं. संघर्ष केल्यानंतर कुठलीही गोष्ट साध्य होत असते. साध्य झालंय. मैं हूं ना सेट ऑन फायर. सोमाच्या बॅटमधनं आला इथे षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती. प्रत्येक मॅच या मैदानावरती बघण्यासारखीच असते. त्यामुळेच खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील क्रिकेटची पंढरी म्हणून या गावचा उल्लेख सातत्याने केला जातो. इथे जर पाहिलं तर फटका देखील मात्र खेळला होता. झेल सुटला, झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर तिथे 2 धावा आल्या. ह्या चुका येणाऱ्या काळामध्ये मागे ठरतील, कारण क्रिकेटचं प्रणवदादा एक समीकरण आहे, पकडा कॅच आणि जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. असं असताना इथे मात्र झेल सोडणं म्हणजे स्वतःची कोराडी इथे स्वतःच्या पायावरती मारून घेण्यासारखं आहे. धावा येत आहेत, 2 धावा आल्या या आधीच्या चेंडूवरती. फटका प्रतिम, जीवदान भेटला आणि त्यानंतर पहा किती दूर पडल्याचा, लांब पडल्याचा. आजच्या दिवसातील मित्रांनो सर्वात दूरवरचा षटकार कोणाचा असेल तर मानपुरा मानवे सोमाच्या बॅटमधनं आपण हा फटका पाहिलाय. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, 3 षटकांची समाप्ती. तब्बल 63 धावा धावफलकावरती. जीवदान प्राप्त झालं आणि तदनंतर इथे षटकार आपण पाहिलाय. मित्रांनो मी अनेक मैदानांवरती सांगत असतो, काल देखील सांगितलं 2003 चा विश्वचषक, एका बाजूने भारत संघ, दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर पाकिस्तान संघ खेळत होता. सचिन रमेश तेंडुलकर भारत रत्न इथे मात्र स्ट्राइक एंडला बॅटिंगला होता. 3 अंकावरती पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकानं रजाक हुसेननं झेल सोडला आणि तदनंतर सचिन तेंडुलकरनं किती धावा कुठल्या होत्या? नाबाद 98 धावा. सोमाला जीवदान आणि त्यानंतर इथे पुन्हा एकदा एक षटकार आणि आत्ताचा चौकार. धावफलक पुन्हा एकदा वाढीस लागलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 67 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मै भी किसी से कम नहीं. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक तेरी एक मेरी, कधी एकनाथ कधी सोमा जीवदान भेटल्यानंतर इथे मात्र विस्फोटक फलंदाजी करतायत. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. आउट ऑफ दी पार्क, सीमा रेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 73 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 73 रन ऑन स्कोर कार्ड. 73 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटर एक्का इथे मात्र तयार. यावेळेस इथे पुन्हा एकदा फटक्याला खेळलाय. मैदानाचा अडथळा तिथे आलाय. तिकडनं दत्ता भोर येईल चेंडू पर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो दरम्यान 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 75 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 75 रन ऑन स्कोर कार्ड. 75 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक मार्गस्थ आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे.
निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मॅडी यांना आपण पाहतो या चौथ्या षटकामध्ये फटका आला जरूर. त्या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा 76 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. क्वार्टर फायनल नंबर 3 कोणाच्या नावावरती आजचा दिवस असणार, येणारा काळ, येणारी वेळ तुम्हा आम्हाला इथे मात्र सांगून जाईल. इथे मात्र डेंजर झोनला काय थ्रो मात्र तिकडे चुकीचा आला. बॅकअप चांगला दिलाय विनायकनं, तोपर्यंत धावा येणार आहेत. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. एका धावेने धावफलकावरती धावा 77 धावा डबल 7 7 77 धावा 7 बोले तो 7. एकमेकांची साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये सर्वच खेळाडूंना. आता इथे एकमेकांची साथ देतोय अनवय संघ. जेव्हा बॅटिंगला पालू संघ येईल तेव्हा मात्र त्यांना देखील एक एक करून एकमेकांची साथ देत चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. फटका प्रतिम शेवटच्या बॉलवरती मॅडीवरती आक्रमण. चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार आला. एकनाथच्या बॅटमधनं षटकार आणि इथे इनिंग संपली. आणि इनिंग इथे संपल्यानंतर पहिल्या 4 षटकांमध्ये किती धावा बनवल्या? तब्बल 83 बनवल्या. आणि विजयासाठी इथे धावा बनवाव्या लागणार आहेत. स्वर्गीय हिराबाई मारुती काळोखे जाकमाता 11 पालू या टीमला तब्बल 84 धावा. चला आता घाई करा थोडीशी. बांधासाप्पा आपल्या टीमला घेऊन तुम्ही लगेचच मैदानावरती एंटर व्हा. चला एकनाथ, अर्जुन, बाबू, सोमा, चला पटकन प्लीज घाई करा थोडीशी. या तुकाराम, विशाल सर्वजण घाईनं बाहेर या. एका लाईनअप मध्ये बाहेर या आणि लगेच तुमच्या सलामीचे 2 बॅटर खेळपट्टीवरती पाठवा. 83 झाल्यात, 84 बनवायच्यात. मैत्री चषक 2025 जिवलग मित्र परिवार खेड तालुका पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट शंभू बैलाचे मालक, शिवा बैलाचे मालक प्रणव दादा गोपाळे बैलगाडा संघटना, दिशा उद्योग समूह साकोडी चिखलगाव समस्त ग्रामस्थ मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही मैत्री चषकाची स्पर्धा पाहतोय. क्वार्टर फायनल नंबर 3 आहे. कोणाच्या नावावरती आजचा दिवस राहील, येणारा काय, येणारी वेळ, येणारी 4 षटक तुम्हा आम्हाला सांगून जाणार आहेत. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी 77,000 रुपये आहेत. बाळासाहेबजी बाबूराव कडलक उद्योजक साकोडी दिशा उद्योग समूहाचे सर्व यांच्या वतीने हे प्राइज आपल्याला इथे प्राप्त झाले. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये अतुल भाऊ देशमुख आणि उपसरपंच अजय भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून हे प्राइज आपल्याला इथे उपलब्ध झाले. तृतीय क्रमांकासाठी 44,000 रुपये चंद्रशेखर बाळासाहेब शेटे आणि त्याचप्रमाणे विक्रमदादा पोकरकर यांच्या वतीने. चतुर्थ क्रमांकासाठी किरणदादा मुखे आणि हरिचंद्रदादा निकम यांच्या वतीने इथे चतुर्थ क्रमांकासाठी 33,000 रुपये आहेत. वैयक्तिक देखील काही पारितोषिक आहेत. ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं, वैयक्तिक त्याचप्रमाणे रोख रक्कम असेल, वस्तुरूपी काही ना काही योगदान असेल, ज्यांनी योगदान दिलं, सहकार्य केलं, अशा सर्वच बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फायनलच्या दिवशी देखील खास आकर्षण असणार आहे. खऱ्या अर्थानं प्रतिदिश उद्योजक आणि खऱ्या अर्थानं या मैदानावरती खेड तालुक्यातील सगळ्यात मोठी मानाची क्रीडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून संपन्न झाली. कौस्तुभ चषकाचे मुख्य आयोजक माननीय श्री बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीने फायनलच्या दिवशी हिंद केसरी शिवा बैलाचा इथे मात्र आपण जेव्हा फायनलचा टॉस होणार आहे त्यावेळेस मात्र आपण जाहीर सत्कार इथे मात्र करणार आहोत. इथे जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. डबलक्यावरती धाबा पहिल्याच बॉलवरती इथे आल्या 4 धाबा. तुकाराम आणि गणेश भोर आहेत. समोर गोलंदाज अर्जुन कुडेकर वाईट बॉल अतिरिक्त धावेने धपलक पुन्हा एकदा वाढले. धपलक्यावरती धाबा तब्बल 5 धावा ज्या मात्र धपलक्यावरती 5 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस इथे मात्र फटका प्रतिम. तुकाराम देखील थांबायला तयार नाही. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक
देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. टी फॉर टॅग तुकाराम, दुसऱ्या बाजूने गणेश भोर, समोरनं कॅप्टन कुल अर्जुन कुडेकरला आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रति मिडॉन झोनला पॉवर प्लेच्या मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. कुठलीही धाव त्या चेंडूवरती येऊ शकली नाही. चांगला चेंडू, चांगला बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती 83 झाल्या. 84चा पाठलाग चालू आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटला फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक एकनाथ आहेत तिकडे. चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं. दरम्यान त्या चेंडूवरती एक धाव आली. या स्पर्धेच्या निमित्तानं वायरमॅन भाऊसाहेब गोपाळे आणि कांतारामनाना गोपाळे प्रणवदादांचे पिताश्री आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. आणि इथे स्वागत कशाने केलंय तर षटकारानं. 6 धावा, 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे पहिलं जे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडेल. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पहिलं षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. आणि 20, 21, 22च्या सरासरीनं ह्या धावा इथे मात्र बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये इथे सरासरी पूर्ण केली आहे. उर्वरित जी 3 षटकं असणार आहेत तिथे मात्र बॅटिंग टीमला, पाळू टीमला सरासरी नच खेळावं लागणार आहे. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा तयार असेल. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं एका षटकामध्ये 5 षटकार आपण पाहिले तो फलंदाज आता गोलंदाजी करेल. नाव असेल प्रतीक. प्रतीक इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, मैदानावरती मात्र तयार असणार आहे. कोण जिंकेल क्वार्टर फायनलची ही मॅच? इथे जर पाहिलं तर बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल. आता कधी कधी नशिबाची देखील साथ लागते. कदाचित इथे चेंडू तिथे अडथळा आला नसता तर इकडे आला असता. थेट समालोचन कक्षाला मानवंदना दिली असती आणि चौकार पाहायला भेटला असता प्रणवदादा. परंतु नशिबाची साथ भेटली नाही. मैदानावरती थोडासा अडथळा होता. चेंडू तिथे अडकला आणि सोमाच्या हातामध्ये गेला. धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. आयुष्यामध्ये तुम्हाला कदाचित एखादी गोष्ट मिळत नसेल तर ती गोष्ट सोडून देखील द्यायला शिकलं पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरती सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या असत्या ना तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत प्रणवदादा आयुष्यामध्ये तुम्हा आम्हाला कधीच कळली नसती. धावफलकावरती, स्कोरकार्डवरती धावा आहेत तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. अजित भाऊ सातकर यांनी मात्र व्हाईट बॉल कळवलाय. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस फुल टॉस समाचार घेतलाय. आउट ऑफ द मार्क. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय तुकाराम सावंतनं हा तोफेचा गोळा. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 29 रन ऑन स्कोरकार्ड. यावेळेस फटका प्रतिम. वा भाई वा. फाईन लेगला चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय तुकाराम सावंतच्या बॅटमधनं पुन्हा एकदा षटकार. धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा
स्कोर कार्ड वरती धावा आहेत मित्रांनो 35 धावा. क्वार्टर फायनल नंबर 3. एका बाजूने स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट फाउंडेशन 5 त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे संघ मालक संदीप भाऊ कुळेकर यांच्या मालकीचा संघ आहे. चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव येईल. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती आकडे देखील मात्र पुन्हा एकदा चेंज झाले गेले. धावफलकावरती धावा आहेत तब्बल आणि दब्बल 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती 36 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 20-22 ची सरासरी कंपल्सरी ठेवायची आहे. जर इथे ही सरासरी पाठीमागे पडली पाठीमागे राहिली तर इथे विजय थोडासा अवघड आहे पायू टीम साठी. आणि इथे काय विकेट आली. फलंदाज या चेंडूवरती गणेश भोरमाद विकेटचं पतन. 2 षटकांचा खेळ इथे मात्र जवळपास मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा 36 धावा धावफलकावरती. मित्रांनो शेवटचे 12 बॉल बाकी असतील. तुषार बॅटिंग साठी येत आहे. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी अजून किती धावा बनवायच्यात 48 धावा. 12 बॉल 48 ह्या धावा होऊ शकतात का याचं उत्तर नक्की काय असेल येणारे 12 चेंडू तुम्हाला आम्हाला सांगून जातील. कधी काय होईल या क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. कधी इकडे कधी तिकडे एखादा तराजूचा काटा असतो वजनमाप असतं. कधी कधी तराजूचा काटा वजन अधिक झाल्यानंतर एका बाजूने झुकतो. कधी कधी जर वजन कमी बसलं प्रणव दादा तर दुसरा तराजूचा काटा खाली येत असतो. अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. कधी या संघाच्या बाजूने कधी त्या संघाच्या बाजूने. इथे जर पाहिलं तर हा चेंडू इथे मात्र सुरेख होता. संपर्क देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला नाही. डॉट बॉल आलाय. एकनाथ आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव येणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका अप्रतिम. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे तुषार गोटेच्या बॅटमधनं हा षटकार 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा तब्बल 43 धावा धावफलकावरती. किसन भाऊ सुतार पेंटर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. मनापासून त्यांचं देखील स्वागत. म्हणजे जे जे मान्यवर येत आहेत दिवसभरामध्ये त्यांचं स्वागत कशाने होतंय प्रणव दादा तर इथे षटकारानं होतंय. ही खास बाब राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. मैत्री चषक 2025 चांगलं आयोजन चांगलं नियोजन. प्रणवदादा गोपाले बलिगाडा संघटना आयोजित. जिवलग मित्र परिवार खेड तालुका आयोजित. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोटी चिखलगाव आणि चिखलगाव ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा हा दिग्ना रणसंग्राम. चांगला बॉल आणि त्याच बरोबरीनं इथे मात्र जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येणार आहे. निश्चित स्वरूपात छोट्या मुलांनी देखील गेले 3 दिवसापासून चांगलं कामकाज केलं प्रणवदादा. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर स्वयंसेवकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. त्यांचं देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेल. लाईव्ह टीम अंपायर टीम या टीमचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल. आयोजक कमिटीला मी मनापासून धन्यवाद देईल. इथे जर पाहिलं तर विकेट इथे मात्र येणार आहे. विकेट आली. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मैदानावरती दाखल होईल. शिवा सावंत. धावफलकावरती धावा किती आहे तब्बल 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 2 सख्य बंधू इथे मात्र खेळपट्टीवरती असतील. मी थांबणार नाही. मी आलोय कशासाठी. इथे षटकार खेळलाय. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 49 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक देखील मात्र मित्रांनो मैदानाच्या मध्ये संपलं गेलंय. तिसरं शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये तब्बल 35 बनवायच्यात. 6 बॉल मध्ये इथे 35 बनवायच्यात. ह्या धावा होऊ शकतात का
तर होऊ शकतात, प्रयत्न केले तर. मी काल देखील सांगितलं की क्रांतीवीर चषक 9 कुमरे 6 बॉलमध्ये 37 धावा बनवायच्या होत्या. त्या 37 धावा निलेश दादा लोणावळा संघानं चेस केल्या होत्या. सामना सुपर ओव्हर केला होता. 6 बॉलवरती 6 षटकार खेळले होते. इथे काय झाले तर चौकार येतोय, 4 धावा. उद्या मात्र या स्पर्धेचा 4था दिवस आणि परवा मेगा फायनल, ग्रँड फिनाली, अंतिम दिवस असणार आहे. म्हणजे जे आपण हाफ तयार केले होते 4ही दिवस, उद्या मात्र हाफ पद्धतीतील शेवटचा दिवस असणार आहे. अर्थातच 4था दिवस. उद्या पहिली मॅच एका बाजूने फ्युचर वाईज विरुद्ध रुद्रांश 11. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर युद्ध 11 त्यांच्या विरोधामध्ये नामदेव शेठ ढाके स्पोर्ट फाउंडेशन, स्वामी समर्थ विरुद्ध सचिन भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन. ही तिसरी मॅच. सामना 4 मराठा वॉरियर्स विरुद्ध रायझिंग स्टार भोसरी. म्हणजे उद्या PCMCचा हाफ या मैदानावरती असणार आहे. पिंपरी चिंचवड असोसिएशन अंतर्गत उद्या 8 संघ या खेळपट्टीवरती खेळणार आहेत. उद्या बरोबर 10चं रिपोर्टिंग. 10:15 पहिला चेंडू इथे मात्र या मैदानावरती पडेल, याची देखील सर्वांनी नोंद घ्या. सामना अजून संपलेला नाही, इथे मॅच सुरू आहे. तुकाराम पुन्हा एकदा तयार, समोरनं गोलंदाज इथे मात्र तयार आहेत. प्रतीक यांना देखील मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल, त्याचबरोबरीनं धावफलक इथे स्थिर. मित्रांनो, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. दिवस क्रमांक 3चा निकाल 2 बॉल नंतर आपल्या समोर येणार आहे. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय, चेंडू तिकडे जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 65 धावा ज्या मात्र धावफलकावरती. दिवसभरामध्ये चांगले प्रयत्न केले पाळू संघानं, परंतु या मॅच मध्ये थोडे प्रयत्न प्रणवदादा अपुरे पडले. थोडे नाही तर फक्त इंचभर प्रयत्न त्यांचे अपुरे पडले. इथे जर पाहिलं तर फटका खेळला आणि त्याचबरोबरीनं इथे सामना संपला आणि दिवस क्रमांक 3 वरती आजच्या दिवसावरती मैत्री चषकामध्ये आपलं नाव अधोरेखित केलं. स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट फाउंडेशन पालू या संघाला पराभूत करत इथे मात्र भैरवनाथ क्रिकेट क्लब अनवळे उद्योजक उपसरपंच संदीपभाऊ कुळेकर यांच्या मालकीचा संघ इथे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. दिवस क्रमांक 3 मध्ये. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम.